खूप मस्त पाऊस चालू झाला आहे. यात पावसाची आवश्यकता होती. पाऊस येऊन गेल्यावर खूप मस्त वातावरण होतं. झाडे एकदम पूर्ण टावकार सगळ्यावाल्या आल्या. नमस्कार मित्रांनो, मी रवी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर चला आज कंपाऊंडचं पण काम घेतलंय. त्याआधी आपण शेतीमध्ये फेरफटका मारूया. चला तर आपल्या शेतातले वेगवेगळे पिकं कसे आलेत ते पण आपण जाणून घेऊ. चला तर ही पाठीमागं बघू शकतो ही बाजरी आहे आपली. तर बघा आम्ही बाजरी बोटाने लावली तर बाकीच्यांपेक्षा वेगळी केली. तर एका ठिकाणी खूप 4 ते 5 प्रकारे फूट केली. खूप सारी एकदम व्यवस्थित आली ही बाजरी. आता इथून पुढे काय होते निसर्गाच्या हातात. आणि मकावरती सुद्धा बघू शकता आपण मका आपण बघू शकता. आपण मकाला सुद्धा आपण एक फवारणी केली तर 4 ते 5 इंचाचे असतानाच त्याच्यावरती आळ्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आपण फवारणी केली. त्यानंतर मका एकदम व्यवस्थित बघा बघू शकता. बघा उद्यापर्यंत मका झाली. पूर्ण 2 बॅग मका आहे. मकाच्याच बाजूला भुईमुग टाकला आहे आपण. आणि भुईमुगला सुद्धा फुलं लागलेत. हे बघा हे पिवळ्या कलरचे मस्त एकदम भुईमुग फुल धरणे याचा अर्थ की खाली आघाड्या तयार होणे. म्हणजे ती भुईमुगाला शेंग येते त्याआधी होणारी स्टेप त्याला आघाड्या म्हणतात. तर ह्या अशा प्रकारे वरती फुलं वगैरे आपल्याला कळी दिसते आणि खाली त्याचं शेंगामध्ये रूपांतर होतं. तर माती पण लावली आपण. त्याच्याकडे कसल्या प्रकारे पाऊस चालू आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता मुख पण आपला मस्त आलाय. पण याला पण पाण्याची गरज आहे. कोणतं पीक आहे मित्रांनो कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुमच्याकडे या पिकाला घेतात का? काही भाग बदलून हे पीक घेतलं जातं. तसं काही ठिकाणी सोयाबीन घेतलं जातं, काही ठिकाणी कपाशी लावतात. चला मित्रांनो आपण शेतामध्ये थोडा सकाळी फेरफटका मारला. आपण आता आपल्या कामावरती जाणार आहोत. कंपाऊंडचं काम घेतलं आपण. कंपाऊंड काल स्टार्ट केली. एकटाच गेलो तर एकदम पोलरवले. आज पूर्णपणे काम चालू करायचं आहे. तर चला
चालू झाला आहे. भारी सगळ्यावाले आले. भारी पाऊस झालाय. रस्त्याची हालत बघा तुम्ही. काय आप्पा काय काय कोणती भाषा तुझी अशी? तो नाव काय आहे? तो नाव काय आहे? काय काय म्हणला? त्याला तुम्हाला आपल्या तळ्याहून दाखवतो पूर्ण शेतीचा नजारा कसा दिसतो माझ्या. चला हे समोर तळ आहे मित्रांनो. ते मका बाजरी हे बघा आपल्या तळ्यामध्ये आता सध्या अर्ध भरलंय. अर्ध्याचं थोडं खाली आहे. पूर्ण 20 गुंठ्याचं शेततळ आहे आपलं. आणि तुम्ही बघा पूर्ण मस्त व्ह्यू दिसतोय आपला. ही मका बाजरी समोर भुईमुग आणि पोल दिसतोय. हा पोलच्या इकडून मूग टाकलाय. ही पूर्ण वस्ती आपली. ही कपाशी. आपण गिन्नी गवत वगैरे लावेल. आणि गिन्नी गवतच्या अलीकडून लालचं रोप टाकलंय कांद्यासाठी. आणि खाली रान दिसतंय पूर्ण. इथं उन्हाळ्याचं रोप टाकायचे त्यासाठी आपण जागा खाली ठेवली. आणि समोर पूर्ण कपाशी. बॅग पूर्ण कपाशी आहे. आणि वातावरण एकदम मस्त झालंय. पाऊस येण्याची खूप अजून दाट शक्यता आहे. आणि बघू शकता आपण पण समोर पाऊस चालू आहे.